नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। शनिदेव स्वराशीत अर्थात कुंभ राशीत 29 जून 2024 या दिवशी वक्र स्थितीत असणार आहेत। 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत ते वक्री स्थितीत असणार आहेत। ज्या राशींमध्ये शनिदेव शत्रुस्थानात आहेत त्यांनी नदीमध्ये स्नान करावे व छत्रीचे दान करावे। तसेच लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घेऊन स्वतःचे प्रतिबिंब त्यात पाहावे आणि ती वाटी दान करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावी। शास्त्रानुसार शनिदेवाच्या वक्री गोचर काळात लोखंड, मोहरीचे तेल, काळे तीळ, वस्त्र, काळे उडीद, घोंगडी इत्यादी गोष्टी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। या काळात तुम्ही हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे वाचनही करू शकता। पंचांगानुसार शनिदेव 29 जून 2024 या दिवशी रात्री 11:40 कुंभ राशीत वक्री होणार आहेत। शनिदेव 4.5 महिने अर्थात 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्र स्थितीत असणार आहेत। त्यानंतर ते मार्गी होतील। हा काळ काही राशींसाठी त्रासदायक असणार आहे तर काही राशींना छप्परपाडके लाभ मिळवून देणारा आहे। ज्या राशींना शनिदेवाची 7.5 चालू आहे अर्थात मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशी, ज्या राशींना शनिदेवाची सध्या ढैया चालू आहे अशा राशींनी अर्थात कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी, या सर्व राशींनी शनिदेवाच्या वक्री गोचर काळात शनिदेवाची कृपा होण्यासाठी शनिदेवाचे मंत्र जप करावे, शनिदेवाचे दर्शन घ्यावे, शनी उपासना करावी, शनिदेवाचे दान करावे, आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा, निष्ठा असावी आणि आपल्या हातून काही चुकीचे कर्म होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रत्येक कामामध्ये आपण सखोलतेने विचार करून त्याप्रमाणे योग्य ते कर्म करावे, ज्यामुळे याचे नक्कीच शुभ फलित आपल्याला प्राप्त होईल आणि शनिदेवाची कृपाही आपल्याला लाभेल। मित्रमैत्रिणींनो, हा काळ आपल्यासाठी चांगलाही ठरू शकतो, त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी नक्की करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम शं शनिश्चराय नमः। ओम शं शनिश्चराय नमः। ओम शं शनिश्चराय